जय महाराष्ट्र मित्रांनो, सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील सगळ्यात मोठी अपडेट. ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय. महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं अखेर खोललं खातं. मित्रांनो, उत्तर भारतात ठाकरेंची शिवसेना सुसाट, शिंदे सेनेला 0, भारतीय जनता पार्टीला 1, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना नेमक्या किती जागा? मित्रांनो, बघूया सविस्तर महत्त्वाची अपडेट. राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जरी विधानसभेला चांगलं यश मिळालं नसलं तरी देखील मित्रांनो, लोकसभेला ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये काम केलं होतं, ज्या प्रकारे कार्य करत सीट्स मिळवल्या होत्या, त्या प्रकारे आज उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या बाहेर प्रचंड मोठं यश मिळत आहे. परंतु मित्रांनो, या निवडणुका झाल्या त्या बॅलेट पेपरवरती, आणि बॅलेट पेपरवरच्या या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंची बाजू मात्र सगळ्यात मोठी वरचढ आणि ठाकरेंचा दणदणीत विजय या सगळं सांगून जातोय. नेमकी कुठली आहे बातमी? उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कसा केलाय जल्लोष? जाणून घेऊया उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची अपडेट. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या, मात्र ठाकरेंनी त्या निवडणुका तेवढ्या सिरियसली घेतल्या नाहीत. यामुळे उद्धव ठाकरेंवरती आणि ठाकरेंच्या नेत्यांवरती सामान्य शिवसैनिकांच्या टीका होताना आपण पाहतोय. या टीका दररोजच्या दररोज होत आहेत. आता तरी ठाकरेंनी बाहेर पडावं, आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा करावा आणि शिवसेनेसाठी काहीतरी करावं. सामान्य शिवसैनिक महाराष्ट्रात तुमची वाट पाहतोय, अशा प्रकारच्या कमेंट्स उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सामान्य शिवसैनिक आजही करतोय. परंतु मित्रांनो, याला मात्र राज्यातील बड्या नेत्यांकडून कोणत्याही प्रकारचा होकार मिळत नाहीये. शिवसेना वाचवायची असेल तर पुन्हा एकदा मैदानात उतरायला हवं. आदित्य ठाकरेंना घरातून बाहेर निघायला हवं. महाराष्ट्राचे राज्यव्यापी दौरे करायला हवेत. महाराष्ट्राच्या जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार, विधानसभा निहाय फिरायला हवं. तरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळेल. मित्रांनो, या निवडणुका झाल्यात उत्तर भारतामध्ये, म्हणजेच दिल्लीमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कामगार सेना, रेल्वे कामगार सेना या निवडणुकांमध्ये अतिशय प्रचंड वरचढ स्वरूपात आपला विजय प्राप्त करते. परंतु शिवसेनेचं यामध्ये कोणत्याही प्रकारचं यश नाही म्हणावं लागेल, कारण की सामान्य शिवसैनिकांच्या जीवावरती आणि कार्यकर्त्यांच्या बळावरती आणि अरविंद सावंत, शिवसेनेचे रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, यांच्या बळावरती हा शिवसेनेचा मोठा विजय म्हणावा लागेल. जिथे शिंदे सेनेला 0 जागा, भाजपला 1 जागा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तब्बल 27 जागी आपल्या मित्रपक्षांसह आपला इथे कब्जा केलाय. त्यामुळे बॅलेट पेपरवरती उद्धव ठाकरेंची पसंती मात्र कमालीची आहे. मित्रांनो, या सगळ्या निवडणुका राज्यातून होत असताना उद्धव ठाकरेंना मात्र गुजरात, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक या सगळ्या राज्यातून झालेल्या मतदानामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 27 जागा, 51 पैकी 27 जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्यात. भाजप मात्र कुठेच दिसत नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेचं हे वलय आता महाराष्ट्राच्या बाहेर पसरतंय. रेल कामगार सेना, सर्वसामान्य कामगारांच्या समस्या घेऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाणारी सामान्य शिवसैनिकांची शिवसेना आज मित्रांनो दिल्लीमध्ये आपला भगवा फडकवते, राजस्थानमध्ये आपला भगवा फडकवते, गुजरातमध्ये सामान्य शिवसैनिक जिंकून येतोय. याचाच अर्थ शिवसेना आहे त्या जागेवरती आहे. शिवसेना संपलेली नाहीये. परंतु नेत्यांनी मात्र आपल्या घराच्या बाहेर पडून पुन्हा एकदा शिवसेनेचं नवीन ब्रीदवाक्य, कामगारांची शिवसेना, सर्वसामान्यांची शिवसेना असं बिरुदावली मिळवायला हवी आणि पुन्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मिळवायला हवं. तरच मित्रांनो शिवसेना वाढेल. कारण की अशा प्रकारचे विजय होत असताना सामान्य नेते कुठे आहेत असा प्रश्न विचारला जातोय. मात्र शिवसैनिकांच्या बळावरती हे विजय खूप मोठे आहेत. भारतीय जनता पार्टीने आता उद्धव ठाकरेंचा धसका घेतलाय. देशात जर अशा प्रकारचे विजय उद्धव ठाकरेंना मिळत गेले तर केंद्रात देखील एक दिवस आपल्याला खूप मोठा धक्का बसेल आणि ठाकरे आपल्याला खूप बाजूला काढतील. यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वाढू देता कामा नये असं भाजपचे आदेश निघत आहेत. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपला जड जाते. महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचं वातावरण तयार होईल. मात्र ठाकरेंनी घराच्या बाहेर निघून आपल्या सर्वसामान्य शिवसैनिकांना प्रेरणा द्यायला हवी, बळ द्यायला हवं. आगामी काळात अशा प्रकारचं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होतील अशी आशा आहे.
मित्रांनो, सध्या तरी हा उद्धव ठाकरेंचा दिल्लीतील विजय मात्र प्रचंड मोठा आणि सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. आपण या विजयाबद्दल काय म्हणाल? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा विजय. धन्यवाद.